भारत लोन घेणार आहे वर्ल्ड बँक आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून. थोडं नाही तर तब्बल 2.5 बिलियन डॉलर्सचं. भारतीय रुपयात ही किंमत आहे 23,632 कोटी रुपये एवढी. जनरली एखादा देश जर लोन घेत असेल तर त्या देशावरती आर्थिक संकट आहे असं म्हटलं जातं. पाकिस्तान सारख्या देशाला IMF कडून वारंवार लोन घ्यावं लागतं, कारण पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची खस्ता हालत आहे. IMF कडून मिळालेल्या लोन शिवाय पाकिस्तानची इकॉनॉमी तग धरू शकत नाही, ही वास्तविकता आहे. भारताला सुद्धा 1991 साली IMF कडून लोन घ्यावं लागलं होतं, कारण त्यावेळी भारताची अर्थव्यवस्था पूर्णपणे बुडायला आली होती. पण मग आता भारतावर अशी काय वेळ आली की भारत तब्बल 23,000 कोटींचं लोन घेत आहे. भारतावर सुद्धा पाकिस्तान प्रमाणे आर्थिक संकट आलंय का? भारताला वर्ल्ड बँक आणि ADB कडून लोन घेण्याची गरज का निर्माण झाली? सगळा विषय समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. तर सुरुवातीला भारत वर्ल्ड बँक आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून लोन घेत असल्याची बातमी नेमकी काय ते पाहू. भारताची या बँकांकडून 2.5 बिलियन डॉलर्सचं लोन घेण्याचा प्लॅन आहे, ज्यासाठीच्या वाटाघाटी सध्या सुरू आहेत. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भारत हे लोन आता भारताकडे जी एक्झिस्टिंग क्रेडिट फॅसिलिटी म्हणजे सध्या जेवढ्या कर्जाची सुविधा अस्तित्वात आहे त्या आधारेच कर्ज घेत आहे. मुळात वर्ल्ड बँक असो किंवा एशियन डेव्हलपमेंट बँक अशा मल्टीलॅटरल इन्स्टिट्यूट्सनी प्रत्येक देशाला एक क्रेडिट फॅसिलिटी पुरवलेली असते. म्हणजे तो देश या बँकांकडून तेवढं लोन घेऊ शकतो. हे लोन घेतलंच पाहिजे असं बंधन त्या देशावर नसतं. फक्त गरज पडली तर जेवढी क्रेडिट फॅसिलिटी आहे तेवढं लोन त्या देशाला मिळू शकतं. हे लोन IMF कडून दिल्या जाणाऱ्या लोन पेक्षा वेगळं असतं. IMF कडून एखाद्या देशाला बेल आउट पॅकेज दिलं जातं. म्हणजे जर एखाद्या देशाची अर्थव्यवस्था बुडायला आली असेल तर त्या देशाला मदत करण्यासाठी IMF कडून लोन दिलं जातं. सध्या भारताची तशी परिस्थिती नाहीये. मग प्रश्न हा आहे की भारताला 2.5 बिलियन डॉलर्सच्या लोनची आवश्यकता का आहे? भारत हे लोन कशासाठी घेतोय? तर यामागचं कारण आहे भारत सरकारचा सबसिडी म्हणजेच अनुदानांवरती वाढत असलेला खर्च. या मागचा सगळ्यात मोठा घटक आहे फर्टिलायझर्सवरची सबसिडी. मुळात केंद्र सरकारकडून देशातल्या शेतकऱ्यांना खतांवरती मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जातं. स्पेशली युरिया सारख्या खतांना हे अनुदान मिळतं. सरकारने युरिया खतासाठी एक किंमत ठरवून दिली आहे. उदाहरणार्थ ही किंमत 100 रुपये प्रति किलो आहे असं मानलं तर सरकारला तो युरिया 300 रुपये किलो, 400 रुपये किलो या रेटने जरी मिळत असला तरी शेतकऱ्यांना तो सरकारकडून 100 रुपये प्रति किलो याच रेटने मिळतो. म्हणजे समजा युरिया खत महाग जरी झालं तरी त्याचा भार शेतकऱ्यांवरती न पडता तो सरकारवरती पडतो. खरं तर भारत हा असा देश आहे जो शेतीसाठी लागणारी खतं मोठ्या प्रमाणात दुसऱ्या देशांकडून आयात करतो. खतं बनवण्यासाठी नॅचरल गॅसची आवश्यकता असते, पण भारत हा नॅचरल गॅससाठीच कतार, UAE सारख्या दुसऱ्या देशांवरती अवलंबून आहे. त्यामुळे भारतात खतांचं उत्पादनच होत नाही. म्हणून भारताला रशिया, सौदी अरेबिया, मोरोक्को, चीन, ओमान अशा देशांकडून खतं आयात करावी लागतात. हा खर्च मोठा आहे, त्यामुळे सरकारकडून यावर अनुदान दिले जातं. आता झाले काय तर इराण अमेरिकेतल्या युद्धामुळे हॉर्मुझच्या मार्गातून होणाऱ्या वाहतुकीवरती परिणाम झाला. यामुळे भारत आयात करत असलेल्या खतांच्या किमती सुद्धा वाढल्या. गेल्या महिन्यात पंतप्रधान मोदींनी वर्षभर सोनं खरेदी करू नका असं आवाहन केलं होतं. त्याच वेळी खतांचा वापरही कमी करा असं आवाहन करण्यात आलं होतं. यामागचं कारण हेच होतं. केंद्र सरकारने यावर्षी 1 फेब्रुवारीला जो देशाचा अर्थसंकल्प मांडला त्यामध्ये 2026-27 या आर्थिक वर्षात सरकारला खतांच्या अनुदानावरती 1.7 लाख कोटी रुपयांचा भार उचलावा लागेल असा अंदाज लावला होता. पण 28 फेब्रुवारीला आखाती देशांमध्ये युद्ध सुरू झालं, ज्यामुळे परिस्थिती बदलली. युद्धामुळे खतांच्या किमती वाढल्या. आता सरकारचा अंदाज आहे की खतांच्या अनुदानावरती सरकारला तब्बल 3.4 लाख कोटी रुपयांचा भार उचलावा लागेल. हा भार सरकारच्या नियोजित खर्चापेक्षा दुप्पट आहे. हा खर्चाचा भार उचलण्यासाठी सरकारला आता जास्तीच्या निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे सरकारनं वर्ल्ड बँक आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून लोन घेण्याचा निर्णय घेतलाय. याशिवाय खाद्यपदार्थांच्या अनुदानावरती सुद्धा सरकारचा मोठा खर्च होतोय. सरकारकडून गरीब कल्याण अन्न योजना सारख्या स्कीम चालवल्या जातात. त्यामध्ये सरकारचा मोठा पैसा खर्च होतो. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या काही महिन्यात युद्धामुळे पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारला इंधनावरची एक्साईज ड्युटी कमी करावी लागली आहे. यावर्षी मार्च महिन्याच्या शेवटी सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरची एक्साईज ड्युटी 10 रुपयांनी कमी केली होती.
याचा परिणाम सरकारला मिळणाऱ्या रेव्हेन्यूवरती झालाय. आता हा कमी झालेला रेव्हेन्यू भरून काढण्यासाठी सरकारला लोन घेण्याची आवश्यकता जाणवली आहे. आता आणखी एक प्रश्न म्हणजे सरकार वर्ल्ड बँक आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेसारख्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स कडून लोन का घेतंय? तर इकॉनॉमीमध्ये इन्व्हेंट करण्यासारखे सरकारकडे रेव्हेन्यू जनरेट करण्याचा सर्वात सोपा पर्याय म्हणजे सरकारला देशातले टॅक्सेस वाढवावे लागतील. पण पॉलिटिकली हे करणं फार अवघड आहे, कारण याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांना होणार आहे. एवढंच नाही तर यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरतीही परिणाम होतो. त्यामुळे सरकारनं हा पर्याय निवडलेला नाही. मग पर्याय उरतो तो बाहेरच्या संस्थांकडून लोन घेण्याचा. इथे वर्ल्ड बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक यांच्यासारख्या इन्स्टिट्यूट कामाला येतात. या संस्थांचे व्याजदर एकतर कमी असतात, तसंच त्यांच्या कर्जाची रक्कम परत करण्याचा कालावधी सुद्धा मोठा असतो. महत्त्वाचं म्हणजे त्यांचं रिपेमेंट स्ट्रक्चर सोपं आणि सुटसुटीत असतं. त्यामुळे सरकारनं अशा संस्थांकडून लोन घेण्याचा पर्याय निवडलाय. वर्ल्ड बँक असो, एशियन डेव्हलपमेंट बँक किंवा न्यू डेव्हलपमेंट बँक, या संस्थांची पॉलिसी अशी आहे की ज्या देशांना डेव्हलपमेंटसाठी पैशांची आवश्यकता आहे किंवा अर्थव्यवस्थेत इन्व्हेस्ट करण्यासाठी पैसा हवा आहे, तो अतिरिक्त पैसा या बँकांकडून दिला जातो. इथेच या बँका IMF पासून वेगळ्या ठरतात. IMF कडून लोन तेव्हा घेतलं जातं जेव्हा देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळायला आलीये. भारताची ही परिस्थिती नाही. भारताला आपल्या अर्थव्यवस्थेचा आणखी विकास करण्यासाठी पैशांची आवश्यकता आहे. त्यासाठी हे लोन घेतलं जातंय. तसं पाहिलं तर वर्ल्ड बँकेचे भारतासोबतचे संबंध नेहमीच चांगले राहिलेत. भारत हा वर्ल्ड बँकेच्या सर्वात मोठ्या क्लायंट्स पैकी एक आहे. जानेवारी 2026 मध्ये वर्ल्ड बँकेनं भारतासाठी न्यू पार्टनरशिप फ्रेमवर्क लॉन्च केलं होतं. या अंतर्गत वर्ल्ड बँक पुढचे 5 वर्ष भारताला दरवर्षी 8 ते 10 बिलियन डॉलर्सचं लोन देण्यासाठी तयार आहे. भारतात रोजगार तयार करण्यासाठी, इन्फ्रास्ट्रक्चरच्या उभारणीसाठी, शहरांच्या विकासासाठी हे लोन मिळेल असं वर्ल्ड बँकेनं म्हटलंय. या अंतर्गतच आता भारताचा 2.5 बिलियन डॉलर्स म्हणजेच 23,000 कोटी रुपयांचा लोन घेण्याचा प्लॅन आहे. एकूणच काय तर सरकार जरी बाहेरच्या संस्थांकडून लोन घेत असलं तरी भारताची अर्थव्यवस्था कुठल्याही संकटात नाहीये. भारताला अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करण्यासाठी एक्स्ट्रा फंडिंगची आवश्यकता आहे. ही गरज वर्ल्ड बँक आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून पूर्ण केली जाणार आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? सरकारचा लोन घेण्याचा हा निर्णय योग्य आहे का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.